नमस्कार मंडळी, आज काय स्पेशल मध्ये, आज पीजी स्पेशल मध्ये आहे भोपळ्याच्या कटलेटची भाजी. कुठे गेली? ओ सॉरी, इथेच होते. सो हे आहेत भोपळ्याचे कटलेट. ऍक्च्युली आम्ही बनवणार होतो कोफ्ते, बट कोफ्तेने बनवता काहीतरीच वेगळं बनलेलं आहे आणि आमचं तेल खूप जास्त तापलेलं आहे. सो मी थोडा गॅस बंद करते, थोडा फोन साईडला. सो जिरं टाकायचंय, थोडासा कांदा आणि थोडी लसणाची पेस्ट. याला तू आता येऊ शकते. सो इथे मी असं कांदा, लसूण, जिरं, अद्रक पेस्ट असं टाकलेलं आहे आणि याला छान असं होऊ देणार आहे. आणि माझा गॅस बंद झाला होता, सॉरी गाईज. सो कांदा असा छान होऊ द्यायचा, लाल लाल. सो कांदा लाल होईस तोपर्यंत काय नाही, कांदा लाल होईस तोपर्यंत आपण मारूया थोड्याशा गप्पा. सो हे आहे कटलेट, खायला खूप छान लागतंय, मस्त आहे. ऍक्च्युली त्याच्यात हे झालेलं ना की बेसन पीठ खूप जास्त प्रमाणात झालेलं, सो त्याचं बाइंडिंग होत नव्हतं. सो रसिका बहन की मम्मी ने हमको सुचाया कि तुम उसको थोड़ा सा रवा लगाओ. फिर हमने उसको रवे में थोड़ा सा मैरिनेट किया और ये अभी बन गया है अच्छा कटलेट. तो कांदा लाल होतोय आमचा, यात थोडं अद्रक लसूण पण घातलंय. तो आता मी याच्यात मसाले ऍड करणार आहे. हा माझ्या मम्मीने पाठवलाय घरून मसाला, इट्स कॉल्ड खडा मसाला. आणि ते थोडासा हाफ टीस्पून, हाफ नाहीये तो, टीस्पून बीस्पून काय नसते, टेबल स्पून असते. अच्छा ओके, काहीतरी असतंय पण थोडं टाकतीये. आणि हे स्वादानुसार लाल तिखट, हे आपलं मार्केट मधलंच आहे, नॉट अ मार्केट, आम्ही डीमार्ट मधनं उचलून आणतो काही गाईस, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर उरलेली सुरलेली डब्यातली सगळी हळद. तुमच्याकडे अख्खा डब्बा असेल तर टाकू नका, ठीक आहे. आमच्याकडे एवढीच होती म्हणून आम्ही एवढीच टाकलेली आहे. सो याला आता छान असं आपण होऊ देऊया. आय थिंक सो याच्यात काहीतरी कमी वाटतंय मला. हा टमाटर काही हो ना बाबा, माझ्यासारखं काय. सो इट्स नाईस, थोडं दिसतं तर नाईसच आहे गाईस. माझ्या मैत्रिणी खाऊन घेतात मला गप्पा मारताना मला घे. ये रसिका बहन ऐसे ही करती रहती है क्योंकि वो मेरी कैमरामैन है, ठीक है. नॉट कैमरामैन, कैमरा वुमन, ठीक है. मी काय, ही इकडे जी कडी दिसतीये ना तुम्हाला, ती आमची नाही बरं का, ती आमच्या एका रूममेटची आहे. सो उसका खाना पका के हो गया. तुम्हाला असं वाटत असेल की मी किती चमचा हलवते ना भाजीमध्ये, कारण मला आवडतं म्हणजे काय, लोक माझ्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने नको त्या विचारांची ढवळाढवळ करतात त्याची भडास मी इथे काढते आणि असा चमचा भाजी चालवते. सो पानसट जोक, राईट, लेम नॉट अ पानसट. चला असं छान होऊ देऊया. आणि सॉरी, एक गोल राऊंड झाल्यानंतर हे आमचं दही आहे, ज्याला मी एवढं सगळं नाही टाकणार आहे. मी थोडस आपल्याला काय म्हणू आता, मिनिमल टेस्ट यावी, ठीक आहे. दही थिकनेस साठी थोडा मसाल्याला मॅरिनेट छान होऊ देतो. एक 2 टेबलस्पून, ठीक आहे. एक थोडं थांबून घ्या तुम्ही आता. ओके मंडळी, अशा पद्धतीने आमची भाजी बनलेली आहे. आणि तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की अर्धवट रेसिपी गेली कुठे, ती आम्ही स्किप केली कारण त्यात सिक्रेट इन्ग्रेडियंट होते आणि जे आम्हाला तुम्हाला सांगायचे नव्हते. ओके, सो अशा पद्धतीने भाजी बनलेली आहे. आणि आता मी हिला वाढायला घेते आहे. माझ्या एका रूममेटला खूप जास्त भूक लागलेली आहे आणि मी रसिका बहन तू दाखवू शकते इथे, मला चटका लागला, हळू कर. सो अशा पद्धतीने ह्या भाजीला मी ते टाकतीये. एका बाउल मध्ये काढून घ्यायची. ऍक्च्युली आम्ही बनवायला जाणार होतो कोफ्ते, पण बनली आहे टिक्की. बघताय तुम्ही आयुष्य किती गणलंय आमचं. करणे कुछ जाता हो कुछ जाता है. ही अर्धवट टिक्की नको घ्यायला आपण. आणि ही आहे एक टिक्की, हिला अशी आपण डिप करायची का, चालेल ना. अशा पद्धतीने हिला अशी डिप करूया. आणि डिप केल्यानंतर बस ना बाई, किती डिप करते, आयुष्य डिप झालंय माझं. आणि हे वरतून असा रस्सा, ठीक आहे. आणि ही थोडीशी आम्ही आयुष्यात म्हटलं आता काही नाही तर जरा चांगलं सुदृढ होऊया म्हणून काकडीचा विचार केलेला आहे. आणि एक काकडी चिरलेली आहे. आणि यात आहेत आमच्या चपात्या चपात्या चपात्या.
चपात्या. सो ही भाजी, ही चपाती, छान. आणि सोबतच अशी 1 टिक्की 2 टिक्की आपण वाढूया. यात आम्ही केलेला आहे भात. भाताशिवाय प्रत्येक इंडियन लोकांचं जेवण असं काय म्हणतात त्याला अपूर्ण राहतं. आपल्याला भात वाढायचंय की नाही वाढायचंय? वाढायचं नाहीये, ठीक आहे. पण तरी मी तुम्हाला दाखवते की भात अशा पद्धतीने आमचा भात बनलेला आहे. तर आजचा मेनू होता मंडळी, सॉरी मंडळी 2 मिनिटं थांबा. सो आजचा मेनू होता कोफ्ते की सब्जी, चपाती और कोफ्ते की टिक्की. आय डोंट नो काय आहे हे, बट जे काय आहे ते सुंदर आहे. तुम्हाला असं वाटत असेल की हिंजवडीमध्ये मुली जॉब करतात आणि काही स्वयंपाक करू शकत नाही, याचं जिवंत उदाहरण आम्ही आहोत. त्यामुळे असं काही पदार्थ बनवून खातो. सो बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. टाटा, गुड नाईट.